नमस्कार, न्यूज अनकटच्या पुणे हायलाइट या बातमीपत्रात मी गुरुराज आपलं स्वागत करतो। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात महत्त्वाच्या हेडलाईन्सवर। पुण्यात महाविकास आघाडी एकत्रित लढणार। PMRDA तर्फे 833 सदनिकांची सोडत जाहीर। इराणमध्ये होणाऱ्या कुराश वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी इंदापूरच्या श्रावणी शितापची निवड। आणि मावळ तालुक्यात 5 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून हत्या। आता पाहूयात बातम्या विस्ताराने। पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच PMRDA हद्दीत स्वतःच्या मालकीचे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। PMRDAने अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गट श्रेणीतील नागरिकांसाठी तब्बल 833 सदनिकांची ऑनलाईन सोडत जाहीर केली असून घरांसाठी अधिकृत वेबसाईटवर अर्ज स्वीकारण्यात येणार आहे। राष्ट्रवादी शरद पवार गट, काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या वरिष्ठ नेत्यांनी दिलेल्या सूचनेनुसार आगामी पुणे महानगरपालिकेसाठी महाविकास आघाडी म्हणून एकत्रितपणे निवडणूक लढण्याबाबत शहराध्यक्षांची चर्चा पार पडली। त्यानंतर आज आघाडीतील शहराध्यक्षांनी एकत्र पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढण्याचा निर्णय जाहीर केलाय। जानेवारी 2026 मध्ये इराणमध्ये होणाऱ्या कुराश वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी इंदापूरमधील श्रावणी प्रशांत शिताप हिची निवड करण्यात आली। गुजरातमधील गांधीनगर येथे झालेल्या कुराश वर्ल्ड चॅम्पियनशिप निवड चाचणीत ती 57 किलो वजन गटातून पात्र ठरली असून वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी खेळणारी ती राज्यातील पहिली खेळाडू ठरली आहे। पुण्यातील कोंढवा परिसरात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले। या ऐतिहासिक कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळालं। बातमीपत्रात घेऊयात छोटीशी विश्रांती। पाहत रहा न्यूज अनकट। ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र। या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत। साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे। हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत। मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत। स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे। म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील। शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया। नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग। नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग। चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पाहूयात उर्वरित महत्त्वाच्या घडामोडी। कोंढवा पोलिसांनी बोबदेव घाटातील एका लॉजवर छापा टाकून देह विक्री प्रकरणी 2 बांगलादेशी तरुणींना ताब्यात घेतलंय। या प्रकरणी लॉज व्यवस्थापकासह दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। मावळ तालुक्यातील शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत 5 वर्षीय मुलीवर अत्याचार करून हत्या झाल्याची घटना घडली आहे। CCTV फुटेजच्या आधारे पोलिसांनी 35 वर्षीय समीर मंडल याला ताब्यात घेतला असून आरोपीने चॉकलेटचे आमिष दाखवून मुलीला घरापासून दूर नेत तिच्यावर अत्याचार करून हत्या केल्याची माहिती मिळते। जुन्नर शिरूर सीमेवर असलेल्या पारगाव आळे परिसरात आज बिबट्याने एका मुलाचा बळी घेतला। आई वडील शेतात काम करत असताना बाजूला खेळणाऱ्या 8 वर्षीय मुलावर बिबट्याने हल्ला केल्याने मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली। आज सकाळी पुणे जिल्ह्यातील खेड राजगुरुनगरच्या एका प्रायव्हेट क्लासमध्ये विद्यार्थ्याने आपल्या वर्गमित्रावर चाकू हल्ला केल्याची घटना घडली आहे। या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मुलाला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे। हल्ल्याचे कारण अद्याप अस्पष्ट असून या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे। या बातमीसह वेळ झाली पुणे हायलाइटमध्ये इथेच थांबायची। पाहत रहा न्यूज अनकट।